आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय विषय काय चालू आहे? विषय काही नाही. माझं आणि ऐश्वर्याचं भांडण झालं. तिकडे भडका उडायला नको म्हणून मी इकडे निघून आलो. तर साहेब बसले होते आपले ऑलरेडी विथ सेम कंडिशन. तू का भांडलास? दादा मला ना गणित कळतच नाही तिची. लग्नाआधी ताराचं आणि माझं व्यवस्थित होतं सगळं. प्रेमाने बोलायचो एकमेकांशी, सगळं छान होतं. लग्न झाल्यापासून इतक्या वेळा भांडणं झाली आहेत आमची, आणि ती सुद्धा सावली वहिनीवरून. तू असतोयस सोहम, एक गोष्ट लक्षात घे. तारा ना सावलीची बॉस होती. सो ते बॉस आणि असिस्टंटचं नातं होतं. आणि तुला चांगलंच माहिती आहे की बॉस आणि असिस्टंटचं नातं कसं असतं. आता काय झालंय, लग्नानंतर सावली तिची बॉस झाली आहे. हा, नात्याने ती मोठी झाली आहे ना. आता काय होऊ शकतं हे कळतंय का तुला? त्यात तुमचं लव्ह मॅरेज. सतत जर तू सावलीचं कौतुक करत राहिलास तर काय होईल ते लक्षात घे. अरे पण दादा, मी लग्नाच्या आधी पण सावली वहिनीचं कौतुक करायचोच. अरे पण लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती सोहम. तेव्हा कदाचित तू तिच्याशी प्रेमाने वागत असशील, बोलत असशील. आता फक्त भांडताना दिसतोयस तुम्हाला. आणि बघ, प्रेम आणि लग्न ना, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे लग्नाआधी ना सोबत राहत नसतो. सो त्यामुळे ते सतत भेटण्याची ओढ, बोलण्याची ओढ सतत असते. लग्नानंतर काय होतं, आपण एकाच घरात राहतो. ती व्यक्ती सतत आपल्या डोळ्यासमोर असते. कुठेतरी ती ओढ कमी होते. अरे ते नाही झालं पाहिजे. आणि लग्नानंतर अपेक्षा पण वाढतात रे. म्हणजे आपल्याला असं वाटतं समोरच्या व्यक्तीने आपल्याला हवं तसं वागावं. मग ताराचं काय चुकतं? ताराला पण तेच हवंय ना. तिला जसं हवं तसं तू वागावं हेच हवंय ना ताराला. हे बघ, ताराला ना जरा तिच्या बाजूने, तिच्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न कर. सोहो, सरंग जे म्हणतोय ना ते बरोबर आहे. म्हणजे तुझी कंडिशन माझ्या इतकी तरी वाईट नाही आहे, राईट? आणि आय एम सॉरी, म्हणजे तारा थोडी इम्पल्सिव्ह आहे. पण मग सारंग म्हणतोय तसं तू समजून घे ना तिला. तू प्रमाणे वा. नंतर कसं होतं माहिती आहे का, हळूहळू लग्न म्हणजे दोन व्यक्ती फक्त एका खोलीत राहणं, इतकंच नातं शिल्लक राहतं. बघा, मी जातो, तुम्ही बोल. उद्या चल. गुड नाईट. गुड नाईट. सारंग दादा, मला माझं आणि ताराचं रिलेशन हे असं बिघडताना नाही बघायचंय. नाही बिघडणार, तू काळजी नको करू. तो रागात होता म्हणून काहीतरी बोलून गेलाय. आणि आम्ही आहोत ना, आम्ही आहोत. तू काळजी नको करू, काही नाही होणार. काय Oh, Julie, you're beautiful, like always. माझा पाय गेला गेला. एक मिनिट. भोरमेश्वर, हा वाचव वाचव. सॉरी, मुझसे कुछ कहा तुमने? हो, तुमच्याशीच बोलते मी. एक मिनिट. आजी, तुम्ही ठीक आहात ना? माझा पाय दुखतोय. तुमचा धक्का लागला त्या आजींना. निदान बघा तरी त्या ठीक आहेत की नाही, त्यांना कुठे लागलंय की नाही. Oh God, that's so much मराठी. मुझे मराठी समझ में नहीं आती. मुझसे हिंदी में बात करो. क्या कहा तुमने? हिंदीत बोलायला आग्रह करताय का? मराठी नाही आहे तुम्हाला? अरे, तुम तो सरी चढ़े जा रही हो और क्या मराठी लगा रखा है. हाँ, मुझे समझ में आती है तुम्हारी रीजनल लैंग्वेज, बस मुझे नहीं बोलनी.
इस सब के लिए मेरे पास फालतू का टाइम नहीं है। हो का? तुम्हाला मराठी भाषा म्हणजे काय वाटते हो? आमची माय मराठी ही तुमच्यासारख्या पोटा पाण्यासाठी आमच्या महाराष्ट्रात येऊन राहिलेल्या लोकांना पोषणाऱ्या मराठी माणसाची मराठी भाषा आहे. आपल्या साहित्यातून, आपल्या हजारो वर्षांच्या संत परंपरेतून अवघ्या भारताला दाखवलेली दिशा आहे मराठी. तुम्हाला तुमच्या राज्यात असताना तुमच्या भाषेचा अभिमान वाटतो की नाही? तसाच आम्हालाही आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे. आणि हो, फक्त हिंदीच नाही, भारतातल्या सगळ्या भाषांचा आम्ही सन्मान करतो. पण हो, जर तुम्ही माझ्याच राज्यात येऊन माझ्याच भाषेचा अपमान करणार असाल ना, तर ते मी सहन नाही करणार. आणि तुम्हाला आमच्यासोबत संवाद साधायचाच असेल तर निदान मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न तरी करा, कष्ट घ्या. उसके बिना भी काम चलता है मेरा, मुझे इसकी कोई जरूरत नहीं है. गरज कशी नाही वाटली? नाही म्हणजे आम्ही तुमच्या राज्यात येऊन फक्त मराठीत बोललो तर ते चालेल तुम्हाला? अरे तुम तो सर ही चढ़े जा रही हो. ऐसा क्या है तुम्हारी भाषा में? हाँ, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माया मानतो मराठी. ह्या आमच्या ज्येष्ठ गझलकार सुरेश भटांच्या ओळी आहेत. ज्येष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज 11व्या शतकात म्हणून गेले होते, माझे मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. 11व्या शतकात सुद्धा मराठी भाषा आद्य संस्कृत भाषेशी नाते सांगते. हिंदी भाषेची बहीण आहे ती. अभिजात आहे मराठी. आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ही सगळी मोठी माणसं ह्याच मराठी मातीतली. ज्यांच्या सुरांवर अख्खं जग डुलतं त्या लता मंगेशकर ह्याच मातीतल्या. क्रिकेटच्या मैदानावरचा देव सचिन तेंडुलकर सुद्धा ह्याच मातीतला. अजून काय ओळख सांगू तुला माझ्या या भाषेची? तुम्हाला माहित नसेल तर सांगते, आमच्या मराठी भाषेत एकूण 60 बोली भाषा आहेत. समृद्ध आहे आमची मराठी. आणि हो, आमची अपेक्षा अशी नाहीये की तुम्ही मराठीतच बोलावं. तुमची मातृभाषा वेगळी आहे, मान्य आहे मला, पण तुम्ही इथेच राहता ना. आम्ही आमची मातृभाषा बोलतोय ती समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. आणि हो, माझ्या मराठी भाषेचा पुन्हा अपमान करायचा प्रयत्न जरी केला ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. त्या आजींची माफी मराठीतच मागायची आणि मग जायचं. जा. आजीबाई, मला 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 माफी कर दो. चांगलंय. नाही, पूर्ण वाक्य मराठीत नाही म्हणालात, पण निदान सुरुवात चांगली केलीत.